ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप उमेदवार प्रज्ञासिंग ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। 26/11च्या हल्ल्यामधील शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलंय आणि आता निवडणूक आयोगाच्या वतीनं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली। भोपाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी सुदाम खाडेंनी त्यांना नोटीस पाठवली आणि करकरेंबद्दल केलेल्या विधानावर त्यांच्याकडनं स्पष्टीकरण मागण्यात आलं। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीरा रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय तपशील याबद्दल? आणि खास करून जर बघितलं, ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रज्ञासिंग ठाकूर जे आहेत त्यांच्यावरती मालेगाव बॉम्बस्फोटाचा आरोप आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं आपली पत्रकार परिषदेत वक्तव्य दिलं होतं की मी सुतक ठेवलं होतं आणि त्या सुतकांमुळे हेमंत करकरे यांना आपला जीव गमवावा लागला आणि ज्या पद्धतीनं त्याचा बदला त्या सुतकाने बदला घेतला अशा प्रकारचं वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिलं होतं। त्यानंतर ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर टीका झाली, त्यांनी या वक्तव्याबद्दल माफी तर मागितली, पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या प्रकरणामध्ये आता केंद्रीय निवडणूक आयोगाने या सर्व पत्रकार परिषदेवर ज्या पद्धतीने वक्तव्य दिलं त्याचा संदर्भ घेत त्यांनी नोटीस बजावलेला आहे। जिल्हा निवडणूक आयोग अधिकारी जे आहेत त्यांनी भोपाळचे त्यांनी हे या संदर्भात नोटीस बजावली। त्यांनी सांगितलंय की या प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्याची भूमिका काय होती आणि या संदर्भात तात्काळ उत्तर द्यावं असं देखील स्पष्ट केलं। या एक प्रकारे ज्या पद्धतीने स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगाने आता साध्वी प्रज्ञासिंगकडनं मागितलेलं आहे। शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंग यांना चांगलंच भोवलंय असं म्हणता येईल।